मागो मारला बाई. मागो मागो कमाल करते मला मारलं नाही चुकून झालं सर सर ते चुकून हे झालं असं मारल्यावर ना थोड्या वेळाने झोंबायला लागतं ते नाही सर सॉरी चुकून झालं लागलं मला ते माफ करा आणि तुम्ही लहान मुलं आहेत ती लहान मुलांना असं मारायचं नाही तसं नाही ती लायकीचीच आहे त्या मस्ती करते असं नाही बघा तो रडतोय की नाही मला सांगा असं मारायचं का रडू नको हा ये बाळा हा तुम्ही मागे वा पट्टी ठेवा ये बाळा ये काय नाव बाळा तुझा मामा आहे का मी असं नाही करायचं बाळा हा मी इथे का आलोय मला सांग आपण काय शिकणार आहोत आज हसत खेळत भाषेची ओळख आहोत की नाही करणार आहोत की नाही मला सांग की रडत रडत भाषेची ओळख आहे नाही की नाही मग छानसा हस बघू ओके हे बा आता असे इथे आता झोंबायला लागतं ते मगाशी मारलेलं माफ करा सर पोराणू जरा सर तुम्ही इकडे या इथे ये रे दत्तू पोराणू तुम्ही या सरांना ओळखलं का नाही मी देते ओळख करून तर पुराणो आधी नमस्कार करा बरं नमस्कार अशी व्हेरी गुड बरं पुराणो हे जे सर आहेत ना या सरांचं नाव आहे मांजर उंदीरकर नाही मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं रत्न प्रभाकर मांजर सुंभेकर असं नाव आहे माझं रत्न प्रभाकर माझं हा तेच सांगते पुराणा तर ह्या सरांचं नाव आहे झुंबराबर झुंबरावर उंबर हे काय नाव आहे असं कोणाचं काय नाव असेल मला सांगा झुंबरावर उंबर नाहीये मांजर हे जे सर आहेत हे जरा कठीण नावाचे सर आहेत त्यांना नमस्कार करा बरं नमस्कार मी तर या सरांना असा उचलून आपटेन आणि पायाने चिरडून टाकेन आणि उचलून घेईन आणि लांब फेकून देईन एकदम आंतरराष्ट्रीय एकदम जाऊन एकदम माझ्याकडे सुपर पॉवर आहे तुझं सुपर पॉवर हे काय आहे ये बाजूला बस इथं तुम्ही दाढी काय ओढता लहान आहे ना तू कमाल करताय नाही सर ते पोरांशी तसंच बोलायला लागतं काही झालं नाहीये हा शांत आवाज खालचा जरा आवाज खालचा अरे हे काय करताय ते पोरांचं सॉरी सर माफ करा हे बघा जरा जास्त उस्ताई आहेत पोरं तर ही आहेत आमची पोरं आज सर कशासाठी आलेत माहितीयेत का आज सर आपल्या सोबत भाषेबरोबरच खेळणार पण आहेत कळते का तुम्हाला सरांचं आहे की नाही भाषेसोबत ना गॅटमॅट आहे बरं का आणि आज सर आहेत की नाही तुमच्या सोबत चॅटमॅट करणार आहेत काय बोलताय तुम्ही काय बोलताय शिक्षिका आहात ना मुलांशी कॅटमॅट असं कोणी बोलतं का मला सांगा लहान मुलं असतात ना कोऱ्या कागदासारखी असतात जे काही त्यांच्यावर आपण उमटावायला जातो ते पुढे ते कॅरी करतात ते गिरवायला लागतात त्यांचं आयुष्य शिक्षकांच्या हातात असतं नाही ते मी तुम्हाला एक प्रात्यक्षिक दाखवतो सर इथं मुलांसमोर नको इथं नको ऐका माझं प्रात्यक्षिक म्हणजे काय नक्की समजताय तुम्ही ते समजतात त्याच्यावर फुल्ली मारा कळलं आता मी यांच्याशी हितगुज साधणार आहे तुम्ही मला तुम्ही बोलवलेलं आहे मी बघतो या सर मुलांनो या तिकडं मारणे के काल अरे तुम्ही जस्ट या म्हटलं की दत्ता काय जाता रे येऊन नका करू यार हा तर मी तुम्हाला काय सांगायला आलेलो आहे मी इकडे का आलेलो आहे मला सांगा मी आज आलेलो आहे कारण आपण भाषेची मैत्री करायची आहे हो की नाही चला बसून घ्या पटापटा बसून घ्या शिस्तबद्ध इथे बसता का सर नाही मी इथे बसतो ना काहीच प्रॉब्लेम नाहीये तर भाषेबरोबर आपण आज मैत्री करायची आहे हा आता मला पटापटा तुमची नावे सांगा मी तुझं नाव सांग माझं नाव बने चिरपुंडे बने चिरपुंडे याच्यात नाव कुठे माझं नाव बने आडनाव चिरपुंडे तुझं नावच बने हो क्या बात आहे वा 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 खूप खूप छान वेगळं आहे नाव हे तू कोण ग नमस्कार सर माझं नाव आहे शिवाली
हुबेहूब लहान मुलगी. छान, छान. Very nice. आयुष्य किती सोपं असतं. स केलं की लहान मुलगी. क्या सुंदर सुंदर सुंदर. आणि मी माझं ए नाव बस आहे- बस माहितीये कोण आहे. बस 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 माहितीये तू कोण आहेस. आत्ता मगाशी ओळखलं मी. हा. तर आज आपण भाषेबद्दल बोलणार आहोत. भाषा म्हणजे काय. भाषा म्हणजे काय. भाषा कशामुळे निर्माण होते. शब्दांमुळे, अक्षरांमुळे. शब्द आणि अक्षर यांच्यामुळे भाषा निर्माण होते. हे शब्द आणि अक्षरांमुळे. नाही सर, काय कराल तुम्ही. तसं नाही. तुम्ही का चालला होता माझ्या बोलण्याला. नाही. त्यामुळे सगळे नाचायला लागतात. नाही कसं आहे ते पोराण आहे ना त्यांच्या पद्धतीने समजून सांगा. नाही तसं नाहीये ते. मी तुम्हाला गंमत सांगतोय ना. बरं, ते- भाषा अक्षर शब्द यांची पण गंमत करणार आहोत. लक्षात आलं. तुम्हाला गंमत हवी आहे ना मला सांगा. तर ही जी भाषा आहे ना त्याकडे तुम्ही अभ्यास म्हणून बघू नका. त्या भाषेकडे तुम्ही मैत्रिणी म्हणून बघा. कळलं. तुम्हाला तुमच्या मैत्रिणी बरोबर खेळायचंय की नाही. मला कळतंय. खेळायचंय. Yeah. मला कळतंय. माझी मैत्रीण नाही ती. पहिली माझी मैत्रीण आहे. माझी मैत्रीण काल बोलली. माझी मैत्रीण आहे पहिली. अरे अरे लहान अरे कोण आहे तू? अरे ये उठ. थांबा अरे पाय घालू काय आहे. उठ मारा बाई. सोडा उठ. जास्त करतोय तू. सरांचं मन- बाई. बस. अरे चुकीच्या उंचीच्या लहान मुला हे का करतोस तू. अरे मैत्रीण म्हणजे शेपटीवाली मैत्रीण नव्हतो म्हणत मी. मैत्रीण म्हणजे ती मैत्रीण नाही. मला वेगळी खोटी मैत्रीण. लक्षात आलं का. सर भाषा मी समजावून सांगू का मुलांना सर. नाही काही नको काही नाही नाही. का? मी समजवतोय त्यांना. बरं समजावं हा. जरा त्यांच्या कलानं घ्या सर. तर मुलांनो मी आता इथे बसतो. हा सर. हा, त्यांच्याजवळ जवळून हितगुज साधतो. हा तर आपण आज शिकणार आहोत ती भाषा. भाषा वेगळी काय. कारण भाषेत मुळाक्षर आहेत. भाषेत जोडाक्षर आहेत. आणि जेव्हा जोडाक्षर आणि लगेच कसे सुरू करता हो तुम्ही. सर तसं नाही त्यांच्या कलानं. अरे नका करू ना हेच नका करू. हा मला सांगा तुम्हाला काय काय चाललंय तुमचं? हा, ते- तर कसं असतं भाषेचं. तुम्ही क ख ग घ हे ऐकलंय का. आता क ख ग घ या अक्षरांवरून आपण छानशी गमतीदार वाक्य तयार करणार आहोत. ओके. हा तर आता मी उदाहरण मी पहिले देतो तुला. क वरून ना बघा. क क काय झालं. इथे पुढे आली मला. मारू नका सर. अहो, लहान आहे तो. लहान आहे सर. सर लहान आहे तो. सर मारू नका. का बोललास हे. का बोललास. आपण दमवाले पार्टनर आहोत तिकडे. का रे काय झालं. नाही जरा पुढे असं आहे ते. असं आहे ते. सर ही काय भाषा आहे सर. नाही भाषा नाहीये. मी एक वाक्य सांगतोय. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्यांनी उत्तर दिलं ना सर. बरोबर आहे पण मी ठीक आहे या. क क काय झालं लक्षात आलं का तुमच्या. हा तर हा आता छान. छान करायचं बाळा. असं नाही करायचं. हा मस्त करा. हा चल. तर हा आता पहिलं वाक्य. क क काय झालं. क क काय झालं. ख ख खोकला आला. नाही. हा ओके ठीक आहे. ग ग गरम पाणी द्या. हे नका. ठीक आहे ओके. घ घ घरी जा. बस लगेच करू नका रे. लगेच करू नका. वाक्यातले अर्थ शब्दशः घेऊ नका. ही वाक्य आहेत जी मी अशीच उपमा म्हणून देतोय. लक्षात आलं. उदाहरण म्हणून देतोय. लक्षात आलं. ते शेवटचं होतं घ घ घरी जा. ओके. छप्पर बघा. त्यानंतर ज जांभाई द्या. आणि आता झ झोपून जा. ही जी वाक्य असतात. पोरं दमली ग. खेळून दमली पोरं. झोप ग. ऐ वर्किंग. सर उठा वर्किंग. उठा उठा. असं नाही करायचं बाळांनो. पाणी तापलं. पाणी तापलं बस खाली. दमली जरा.
असं नाही करायचं हा खूप खेळली ना पोरं हो त्याच्यामुळे नाही दमली. बरोबर आहे मला लक्षात आलं ते तर ही वाक्य कळली का तुम्हाला मी कशी केली क ख ग ग वरून हो सर. तर अशी वाक्य तुम्हाला आता करायची आहेत कोण कोण करेल मला सांगा मला हा हा तू कर हा तू ग हा. ही माझी आहे हा. ना वर्गातली सगळ्यात बेकार चांगली विद्यार्थिनी आहे. बेकार चांगली विद्यार्थी आहे. बाई मी प वर्ण सुरू करते. कुठला प प प वर्ण ओके प प पपई खाली ब ब बबई खाली भ भ भबई खाली स स ससई खाली म म ममई खा. ब ब बापाला जाऊन सांग सर असं नका बोलू. भबाई हे कुठलं फळ आहे भबाई कुठल्या सीझनला मिळतं भबाई जरा दो भबाई दे ना कोण म्हणतो सर पोर भबाई हे फळ आहे सर लहान पोरे त्यांना काय कळतंय चिपकवून टाकायचं काय पण एवढं. अहो शिक्षिका आहात ना चिपकवता कशाला तसं नाही. मी ना खरंच ना नमस्कार नाही हो, ओळख नाही करून देत आहे. मला वाटलं नमस्कार करते हा बरं. दुसरा कोणाला जमणार आहे हा, हा, बने. बोल बोल ए, तू नीट कर हा काय नाव तुझं बने चिरपुंडे. हा शाबास अक्षर कुठलं घेणार आहेस प प तू पण प घेतोयस पण तू हिचार करू नको हा रे बाळा काय नाही, म्हणजे तो जरा काय हुशार आहे तसा. नीट करायचा हिचार का नाही हा प वरून वाक्य प प पुरपुर पादला. काय मस्त सुचलंय रे तुला. प प फसकन पादला. प प फसकन पादला. ट ट ट्रॅक्टर पादला. मस्त सुचलंय. काय काळा आणि पिवळा रंग असा लावलास ना तर जिराफ दिसशील असा चालणारा जिराफ दिसशील आणि करतोयस लहान मुलगा लाज नाही वाटत तुला हा? असं करायचं प वरून सर, ऐका. नाही नाही हे नको वाक्य बिक्य आपण कॅन्सल नाही सर करूया आपण पुढे तू वळूया. राहिला. हे वाक्य नको. मी राहिलो ना. हा सर एकदा करू एक कर करशील बेटा, नीट? कर. हा, बघा मग हा, कर कर बेटा हा. कुठला शब्द चल चल हे चल पुढे कर चल मी घ वरून बोलणार आहे. कुठला घ हा हे जरा वेगळं आहे, वेगळं वेगळं आहे आहे. घ वेगळं आहे हा हा. घ घ घपगप घपगप टपटुप टपटुप र र ए दपर रपर द द ए दपदुप दपदुप ग ब ए धपगुप धपगुप मला सुपर पावर आहे. सर एखादा लेखक आला ना तुला स्वल्पविराम म्हणून वापरेल कुठेतरी एवढासा आहेस तू हे बघ एवढासा आहेस तू कळलं माझ्या नादी नकोला हा नाही आवडलाय मला नाही हा आवडलेला नाही मला तो त्याच्या घरच्यांना पण आवडलेला नाहीये पण आता काय ऑप्शन नाही ना सर. माझं नेहमी असं होत नाही मी प्रेमळ आहे खूप हो सर माझ्या जिव्हाळी असं हा नाही आवड ह्याचा नाही आवडलाय चेहरा मला. जरा शांत बस थोडं ह्याला नको करायला सांगू कळलं आणि हे काही लय- काही काही नको हे वाक्य बिक्य काही नको आता आपण म्हणींकडे वेळ हा, म्हणी हा, तसं करू, हा, सर. ठीक आहे हे सोपं असतं एक, हा दोन. तर म्हणी तुम्ही असं तर बघायला अति तेथे माती अति शाणा त्याचा बैल रिकामा या म्हणी तुमच्या आजी आजोबा काका काकू मामा मामी घरी कधीतरी असं वापरताना ऐकलं असेल की नाही तुम्ही ऐकलंय की नाही हा हा मी तर त्या म्हणींना ना असं पकडेन आणि असं पाण्यात बुडवून टाकेन एकदम पाण्यातून ब्लुक 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 आवाज येईल एकदम आणि पकडेन ना असं फेकून देऊन अख्ख्या युनिव्हर्स मध्ये वू, 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 अशी जाऊन मस्त बघे आणि तोडून फोडून मुडून टाकेन त्यांना मी माझ्याकडे सुपर पॉवर आहे दत्तू सुपर पॉवर. सर अरे पुष्पाची मिनी झेरॉक्स काय समजतो रे स्वतः सर तुम्ही हा मारे का बघतो असा सर नडतो मला नड सर नड ना. सर काय करताय सर लहान पोर आहे तो लहान दाढी असली म्हणून काय झालं मला नाही आवडलाय तो सर तुम्ही त्यांच्या लेवलला काय तर तुम्ही हाफ चड्डी घातली का मला नाही का शिकवते तसं नाही सर ऐका माझं शांत व्हा. आय सॉरी एक- मला माफ करा मी गप्प माझं बस. कधी एवढं टेम्पर जात नाही पण ह्याचा चेहरा आहे ना मला नाही आवडलाय आमसूल मेलं सर ते म्हणींचं तुम्ही म्हणी काहीतरी मी म्हणी सांगत हा होतात. तर म्हणी ओके कमान कमान तर म्हणी हा तर आता मी एक म्हण सांगणार आहे त्याची अर्धी म्हण तुम्ही पूर्ण करायची चालेल सर चालेल. रेडी आहे खूप इंटरेस्टिंग खेळ हो आहे सर हो. तयार आहात सगळे पहिली म्हण अग अग म्हशी दूध दे दूध दे. ही कुठली म्हण आहे म्हैस कधी दूध देते हा? आता म्हैस दूध नाही देत तर मग काय रेडा दूध देतो काय सर काय बोलताय सर तुम्ही सर चुकीचं समजवताय पोराणा नाही, तसं नाही. हे चुकीची शिकवण झाली सर. अरे पण अगं अगं म्हशी मला कुठे नेशी असं आहे ना ते पण हे काय दुसरी म्हणते तू मला बरं, हा? दुसरी द्या. दुसरी म्हण आता ही नीट आहे का खूप चांगली आहे हा अंतरून पाहून सुला जाऊन येणे. तुझ्या बापाला जाऊन सांग. सर ऐका सुला नाही बाबा ही कुठली म्हण आहे यार अंतरून बघून सुला जाऊन येणे मला
आई अंतरुणावर झोपण्यापूर्वी सांगते सुईला जाऊन ये. अरे तुझ्या आईला सांग असं नाही बोलायचं. अंतरुण बघून पाय पसरणं असं आहे ते. म्हणी कॅन्सल करा. आणि नाही म्हणी नको. नाही कॅन्सल करा म्हणी नको. मी तुम्हाला एक कविता दिली होती, ती कविता पाठ करून घेतली. हो मी कविता कसं आहे ना सर, मी असे जागरूक हे म्हणजे माहिती का सर, शिक्षिका हा ते आहे बा. आणि त्याच्यासोबत ना मी कत्री पण आहे बा. कत्री नाही कवयत्री. तेच ते असं दोन्ही आहे बा. म्हणजे तुमच्यात एक जागरूक शिक्षिका आणि कवयत्री अशा दोन्ही आहेत. दडलेले आहेत दोघांचं भांडण होत नाही, बिलकुल गर्दी होत नाही, चाललं आगे पिछे असं होत नाही तुमच्या. चांगलं मग ते हा. तर आता कविता आहे बरोबर आहे. तर कविता आपण आता छान म्हणायची आहे. लक्षात आलं. हा कविता कुठली दिली होती मी तुम्हाला? गवताचं पात. गवताचं पात वाऱ्यावर डोलत, डोलताना म्हणत खेळायला चला. हा गवताचं पात वाऱ्यावर डोलत, डोलताना म्हणत खेळायला चला. सर काय म्हणते मी ना जरा म्हणजे आमच्या पद्धतीने पोरांच्या कलाने जरा मी त्यांना शिकवलेलं आहे. अच्छा तुम्ही शिकवलेलं आहे, चांगला आम्ही डान्स येस करून दाखवतो. सुंदर कविता छान म्हणायची. या पोरानो या माझ्या बाजूला या इकडे चला. 1 2 3 4 गवताचं पात वाऱ्यावर डोलत, डोलताना बया काय म्हणत खेळायला चल ना बया, खेळायला चल, खेळायला चल ना बया, खेळायला चल, खेळायला चल, खेळायला चल बया, खेळायला चल ना बया, बया बया खेळायला, बया बया खेळायला, बया खेळायला. अशा जा ना कल्याणला, अशात जा ना तिकडे चालत. काय चाललंय? हा काय डान्स आहे तुम्ही बसवलेला आहे? नाही सर कवितेला असं डान्स कोणी बसवलाय आजपर्यंत? मी बसवलाय सर. मी कसं आहे ना, मी माझ्या विद्यार्थ्यांना आहे ना सर्वांगीण विकास करते सर मी त्यांचा. म्हणजे कसं आहे आता हे जे गाणं आहे ना, हा जो डान्स बसवलाय हा कुठल्या पण गाण्यावर शूट करू शकता तुम्ही. म्हणजे कसं बघा आता हे गाणं झालं, मग दुसरं मामाचं पत्र आईला सापडलं, आणि आता दुसरं ते गाणं आहे ना गोरी गोरी पान, ते पण बघा बरं का. गरी सर ह्याच्यात ना मी थोडंसं वेगळं केलेलं आहे. म्हणजे कसं डान्स सारखं आहे सर, पण ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं वेगळे पण आणले, ते तुमच्या लक्षात येईल. बघा गोरी गोरी पान बया फुलासारखी छान बया दादा मला बया हे चेंज केलंय तुम्ही एवढं गोरी पण हा बदल केलाय. अरे मग कशाला पाहिजे डान्स, कशाला पाहिजे सर? असं काय करता सर, कसं ना डान्स केला ना तर पूर्ण गाणी लक्षात राहतात. अरे पण हे सांगितलेलंच नव्हतं मी तुम्हाला. मी काय सांगितलं होतं? काय? गवताचं पात. बघा मी काय सांगितलं? गवताचं पात सांगितलं होतं, ते का नाही केलं मला सांगा. तेच तर केलं ना सर. असं काय करता सर? अरे गवताचं पात वाऱ्यावर डोलतं हे सांगितलं पण होतं. मी हेच केलं ना. मग मी तर त्या गवताला घेईन ना, असं फाडून टाकेन, तोडून टाकेन, तोडून मोडून फेकून देईन एकदम.